नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जानेवारी 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, ब्राझील या देशाचे विद्यार्थी मित्रांनो. ते कोण होते? पॉप्युलर फुटबॉल प्लेयर होते. त्यांचं नाव होतं पेले. तुम्हाला फोटोतून लगेच लक्षात आलं असेल. तर यांचं या ठिकाणी वयाच्या 82व्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? हायड्रोजन समर्थित ट्रेन लॉन्च करणारा टिंबटिंब हा देश आशियातील पहिला देश बनला आहे आणि जगातील दुसरा देश ठरला आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक का मी काय सांगतोय ते पहा. चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हायड्रोजन समर्थित ट्रेन लॉन्च करणारा आशियातील पहिला देश कोणता आहे? तर चीन. आणि जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? तर चीन. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर जगातील दुसरा देश तर चीन हा देश ठरला, मग जगातील पहिला देश कोणता आहे ज्याने हायड्रोजन समर्थित ट्रेन लॉन्च केली आहे? तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर्मनी. ठीक आहे, तर जर्मनीने सप्टेंबर 2022 मध्ये हायड्रोजन समर्थित ट्रेन या ठिकाणी लॉन्च केली होती. जर्मनी हा पहिला देश होता आणि जगातील दुसरा देश ठरला आहे चीन हा देश. ठीक आहे, आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. सियाचीनमध्ये तैनात झालेल्या किंवा कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत किंवा त्यांचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅप्टन शिवा चव्हाण असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी या विद्यार्थी मित्रांनो, सियाचीन या ठिकाणी तैनात होणाऱ्या किंवा कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, जर तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला हे जे काही सियाचीन आहे ते कुठे आहे? तर सियाचीन हिमनदी काराकोरम पर्वतरांगामध्ये स्थित आहे. ही सर्व गोष्ट तुम्हाला चालता चालता लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्कून ठेवा. भारत सरकारने परदेशी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारासाठी किती जणांची निवड केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 जणांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निवड केलेली आहे. कशासाठी? तर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारासाठी. किती जणांची? 27 जणांची. 3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. दुसरा पॉइंट, मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17व्या क्रमांकाची आवृत्ती. कशाची? तर प्रवासी भारतीय दिवसाच्या 17व्या क्रमांकाचे जे काही अधिवेशन आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि तिसरा पॉइंट, 27 परदेशी भारतीयांना यावर्षी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळणार आहे. या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? प्रवासी भारतीय दिवसाबद्दल. कधी असतो? तर तुम्हाला सगळ्याला माहित पाहिजे, 9 जानेवारीला असतो. तो आपण सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जो काही प्रवासी भारतीय दिवस आहे बरोबर, याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला एक्झाममध्ये रिपीट विचारले जाऊ शकतात. जसं की सर्वात पहिल्यांदा प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर 2003 मध्ये. कोणत्या मंत्रालयाद्वारे हा साजरा करण्यात येत असतो? तर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे म्हणजेच फॉरेन मिनिस्ट्रीद्वारे या ठिकाणी हा सेलिब्रेट केला जातो. मग फॉरेन मिनिस्ट्रीचे जे काही मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे? तर एस जयशंकर असं त्यांचं नाव आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, सुरुवात तर झाली 2003 ला. मग 2003 मध्ये पहिली आवृत्ती झाली, ती आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी. 2004 मध्ये दुसरी आवृत्ती झाली, ही सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. 2005 मध्ये तिसरी आवृत्ती झाली जी की मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आणि लेटेस्ट जी की 17वी आहे जी की 2023 मध्ये होणार आहे मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी. याच्या अगोदरची 16वी आवृत्ती 2021 मध्ये ऑनलाईन झालेली आहे, म्हणजेच व्हर्च्युअल झाली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि त्याच्या अगोदरची 2020 मध्ये आयोजित करण्यात आली नव्हती ड्यू टू कोरोना पॅन्डेमिक. त्याच्या अगोदर मग 15वी आयोजित करण्यात आली 2019 मध्ये
उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी. या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे वहीमध्ये नोट डाऊन करून घेत चला. ठीक आहे. मग 2023चं जे काही 17व्या क्रमांकाचं प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन आपण ऑर्गनाईज करण्यात आलं आहे ते मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं आहे. मग त्याचे चीफ गेस्ट कोण आहेत तर गयाना नावाचा देश आहे, त्या देशाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली हे यावर्षी प्रमुख पाहुणे असतील. आणि दुसरी गोष्ट लिहून घ्या, 2023ची थीम काय आहे तर थीम लगेच लिहून घ्या, डायस्पोरा रिलायबल पार्टनर्स फॉर इंडियाज प्रोग्रेस इन अमृतकाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. एखादा दुसरा मिनिट एक्स्ट्रा लागू द्या, काही हरकत नाही, परंतु प्रत्येक प्रश्नाबद्दल अतिरिक्त माहिती गोळा करणे, ती वहीमध्ये लिहून घेणे हे सगळ्यात जास्त फायदेशीर ठरणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 काय आहे, निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूर यांची कोणत्या राज्याची राज्य आयकॉन म्हणजेच स्टेट आयकॉन म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार या राज्याची ॲज अ राज्य आयकॉन, ॲज अ स्टेट आयकॉन म्हणून निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूर, पहा या व्यक्तींचं नाव महत्त्वाचं आहे, मैथिली ठाकूर. पहा या ठिकाणी तुम्ही रील्स पाहताना यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती हे गाणे ऐकताना तुम्ही यांच्या रील्स पाहिलेल्या आहेत, त्याच आहेत मैथिली ठाकूर, ज्या की बिहार राज्याला बिलॉंग करतात. 2-3 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांची या ठिकाणी स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दुसरा पॉईंट, त्यांचा जन्म बिहारच्या मधुबनी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि तिसरा पॉईंट, त्या एक भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताची प्रशिक्षक आहेत. या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणी नियुक्ती केली आहे, निवडणूक आयोगाने. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय निवडणूक आयोग, याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लगेच लिहून घ्या. सर्वात प्रथम हे तयार केव्हा झालं तर 25 जानेवारी 1950ला. त्याच्यामुळेच मतदार दिवस, वोटर्स डे हा दरवर्षी 25 जानेवारीला साजरा करण्यात येतो. मुख्यालय आहे भारतीय निवडणूक आयोगाचं नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू. 2 निवडणूक आयुक्त आहेत, कोण कोण, अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल, हे 2 निवडणूक आयुक्त आहेत. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त होत्या VS रमादेवी. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉईंट असू द्या, कलम 324 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, 4 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी जागतिक ब्रेल दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, ब्रेल प्रणाली प्रथम 1829 मध्ये प्रकाशित झालेली होती. आणि दुसरा पॉईंट, ब्रेलचा शोध लावणारे लुई ब्रेल यांच्या जन्माच्या स्मरणार्थ 4 जानेवारीला आपण दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करतो. कशाबद्दल बोलण्यात आलं, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच आज सुरुवातीला जानेवारी मधील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला असतो जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असतो, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते त्याच दिवशी. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. 2023 मध्ये आपण 74व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस सुद्धा असतो याच दिवशी. आणि 28 जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती असते. हे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. मे 2023 या महिन्यापर्यंत 100% सिवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर कोणते शहर बनणार आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद हे शहर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिले शहर बनणार आहे. कशासाठी तर मे 2023 महिन्यापर्यंत 100% सिवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर बनणार आहे. अशा प्रकारे भारतामध्ये जे काही प्रथम घटना घडल्या त्याच्यावरती सुद्धा आपण 1 मिनिटामध्ये रिव्हिजन टाकूया. जसं की
पहिले आले प्रक्रिया कारखाना मेघालय या ठिकाणी सुरू झाला. उत्तर भारतातील पहिले डेटा सेंटर उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू झाले. सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य तमिळनाडू राज्य आहे. स्वतंत्र भारतातील पहिला मतदार श्याम शरण नेगिया आहे, जो की हिमाचल प्रदेश राज्याला बिलॉंग करतो आणि ज्याचं 106 वयाच्या 106व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यानंतर पहिला ग्रीनफील्ड फार्म मशिनरी प्लांट पिथमपूर मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आला. म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर पुणे आहे आणि दुसरे शहर वडोदरा आहे. भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेटचं नाव आहे विक्रम एस, जे की तयार करण्यात आलं आंध्र प्रदेश राज्यामध्ये. पहिले सोन्याचे ATM सुरू झाले हैदराबादमध्ये. पहिले कार्बन न्यूट्रल फार्म सुरू झाला केरळमध्ये आणि भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँडचं नाव आहे कल्याणी फेरेस्टा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती कंपनी त्या कंपनीच्या उपकंपनीद्वारे म्हणजे जी काही सबसिडरी कंपनी असते त्याच्याद्वारे सानंदमधील फोर्ड इंडियाच्या उत्पादन प्रकल्पाचे अधिग्रहण पूर्ण करणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टाटा मोटर्स लिमिटेड. बरोबर. TML ही जी काही कंपनी आहे या कंपनीच्या सबसिडरी कंपनीद्वारे सानंदमधील जे काही फोर्डचा इंडियाचा उत्पादन प्रकल्प आहे तो या ठिकाणी ॲक्वायर करणार आहे, अधिग्रहण करणार आहे टाटा मोटर्स लिमिटेड. पुढचा प्रश्न क्रमांक 8. आयुर्वेदातील संशोधन आणि विकास करण्यासाठी भारत सरकारने स्मार्ट नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. तर या स्मार्ट मधील जो काय पहिलं S आहे या S चा अर्थ काय आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. S चा फुल फॉर्म आहे स्कोप, SCOPE, स्कोप असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं पुढच्या अक्षरांचा फुल फॉर्म काय, तर त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण स्मार्ट हा जो काही शब्द आहे त्याचा फुल फॉर्म लिहून घ्या. स्कोप फॉर मेन स्ट्रीमिंग आयुर्वेदा रिसर्च इन टीचिंग प्रोफेशनल्स अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे या स्मार्ट कार्यक्रमाचा, स्मार्ट प्रोग्रामचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग या आयोगाने कोणत्या राज्यामध्ये मिशन 929 लॉन्च केलेलं आहे? 9व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्रिपुरा या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने या ठिकाणी मिशन 929 नावाचं मिशन लॉन्च केलं आहे, ज्यामध्ये 929 मतदार केंद्रावरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे या मिशनच्या अंतर्गत. कुठे सुरू करण्यात आलं? त्रिपुरा या ठिकाणी. तर चालता त्रिपुराबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972ला. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि राजधानी आहे अगरताला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सेप हिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कॉफी बोर्ड ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये भारतातून एकूण कॉफीची निर्यात किती टक्क्यांनी वाढून 4 लाख टन या ठिकाणी झालेलं आहे? पहा या ठिकाणी ट्रिमंडस हा नंबर आहे. बरोबर. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.66 टक्क्यांनी वाढ होऊन या ठिकाणी 4 लाख टन एवढं काय झालं आहे कॉफीची निर्यात झाली आहे 2022 नुसार. कोणाच्या म्हणण्यानुसार? कॉफी बोर्ड ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार. पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाशी स्थलांतर आणि गतिशीलता बाबतीमध्ये करार केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर ऑस्ट्रिया या देशासोबत या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने करार केलेला आहे. कशासाठी? तर स्थलांतर, मायग्रेशन आणि गतिशीलता याच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. ऑस्ट्रियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन, राजधानी आहे व्हिएन्ना आणि चलन वापरलं जातं युरो. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टील आर्क ब्रिज सियोमचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केले आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत संरक्षण मंत्री डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंह यांनी त्या ठिकाणच्या स्टील आर्क ब्रिज सियोमचे या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. त्याच्याबद्दल 3 गोष्टी लक्षात असू द्या. 100 मीटर सियोम ब्रिज आहे हा अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या पुलामुळे भारत चीन सीमेकडे जाणारा पर्यायी मार्ग खुला होणार आहे. क्लिअर. तर पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हा ब्रिज स्थित आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, PM नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी वाराणसी ते टिंबटिंब दरम्यान जगातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा लॉन्च करणार आहेत. चेन्नई, मुंबई, आसाम
की गोवा? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त गरजेचं सुद्धा आहे.